हरिओम. उपदेशसाराचा भाग 28 आपण आज सुरू करतो. प्रार्थना म्हणूयात. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गेल्यावेळी श्लोक क्रमांक 22 आपण बघितला. तो आपण आधी नेहमीप्रमाणे सुरुवातीला म्हणू, त्याची थोडी उजळणी करू, त्याच्यामध्ये आपण ज्या संकल्पना पाहिल्या त्याची, आणि मग आपण पुढचा श्लोक पाहू. विग्रहेंद्रिय प्राणधीतमः नाहमेकसत् तज्जडह्यसत्. ह्या श्लोकाचा आपण अर्थ असा पाहिला होता की शरीर, इंद्रिय, प्राण, बुद्धी आणि अज्ञान हे सर्व म्हणजे मी नाही. कारण हे सगळं तर जड आणि असत आहे, पण मी एक सद्रूप चैतन्य आहे. इथे पहिल्या ओळीमध्ये सगळ्या उपाधींची यादी दिलेली आहे आणि ह्या सगळ्या उपाधींपैकी एकेकाला आपण एक एक उपाधी म्हणजे मी आहे असं मला वाटतंय. मग ते खरं आहे का? नाही. आणि त्याचं कारण काय? तर प्रत्येक उपाधी ही जड आहे आणि असत आहे, म्हणजे कायम न टिकणारी आहे. आणि माझं मूळ स्वरूप हे कायम टिकणारं आणि चेतन, म्हणजे सगळ्या गोष्टी जाणणारं आहे. मग ही जड आणि अचेतन किंवा असत अशी ही एक एक उपाधी ज्याला मी माझं स्वरूप मानते आहे, ते खरं कसं असेल? म्हणून मी शरीर नाही, मी इंद्रिय नाही, मी प्राण नाही, मी बुद्धी नाही, मी अज्ञानही नाही, असं न इति म्हणजे नेती नेती या पद्धतीने आपण सगळ्यांचा निराश करत करत कन्क्लुजन हे काढलं की हे सगळं म्हणजे मी नाही आहे, ह्याच्या पलीकडे मी आहे आणि मी सत स्वरूप आणि चित स्वरूप आहे. आता या ठिकाणी सत, असत, जड, चेतन ह्या संकल्पना आपण समजून घेतलेल्या आहेत. आणि मी म्हणजे शुद्ध अहम आणि त्याचं स्वरूप सत आणि चित. आणि पहिल्या ओळीत दिलेल्या सगळ्या उपाधी या विरुद्ध धर्माच्या आहेत, त्यामुळे त्या माझं खरं स्वरूप असू शकत नाही. पण मग तरीही या उपाधींशी शुद्ध अहमचं तादात्म्य का बरं होतं? याचंही कारण आपण पाहिलं की याचं कारण आहे अन्योन्याध्यास. म्हणजे काय? तर सच्चित स्वरूप अशा शुद्ध अहम आत्म्याच्या शुद्ध अहमच्या किंवा आत्म्याच्या संपर्कात आल्यामुळे या यादीतील सगळ्या उपाधी जड असूनही आपल्याला चेतन वाटतात. आणि उलटं, जड उपाधींच्या संपर्कात आल्यामुळे सत्स्वरूप अविकारी आत्मा हा जड किंवा विकारी वाटतो. एकमेकांचे गुणधर्म एकमेकांवर लादले गेल्यामुळे उपाधींशी तादात्म्य झाल्यासारखं वाटतं. हे तादात्म्य खरं नाही, ते भासमान आहे. आणि स्वरूपाचं यथार्थ म्हणजे खरं खुरं ज्ञान झालं की मग हा भास दूर होतो, म्हणजेच अहंकार गळून पडतो. इथपर्यंत आपण गेल्या श्लोकात गेल्या वेळेला पाहिलं. अजून काही गोष्टी ह्या स्पष्ट करून सांगाव्यात असं मला नंतर जाणवलं, म्हणून त्या गोष्टी ज्या मी मागच्या वेळेला नाही सांगितल्या त्या मी या भागात सांगणार आहे. आणि मग त्या सांगून मग जर वेळ उरला तर आपण पुढच्या श्लोकाचा विचार या वेळेला करू. आणि जर वेळ जास्त होतं आहे असं वाटलं तर पुढच्या भागामध्ये मी पुढचा श्लोक सुरू करीन. या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये उपाधींची जी यादी दिली आहे ना, ती आपण पुन्हा एकदा वाचूया. शरीर, इंद्रिय, प्राण, धी आणि तम. तम म्हणजे अज्ञान. तर या यादीत काही खटकतं का हो तुम्हाला? दोन गोष्टी मला या यादीत खटकल्या. त्या कुठल्या? पहिलं म्हणजे धी म्हणजे बुद्धी, हे तर सांगितलं. पण मनाचा काहीच उल्लेख आढळला नाही, जो पाहिजे होता. कारण मनाला नियंत्रणाखाली आणण्यासाठी आपण एवढे कष्ट करतोय सगळ्या भागांमध्ये, त्या मनाचा उल्लेखही कसा नाही इथे? तर त्याचं असं आहे की इथे धी या शब्दाने
संपूर्ण अंतःकरण चतुष्टय हे निर्देशित केलेलं आहे. धी म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्या चारही गोष्टी त्या धीनी दाखवलेल्या आहेत, अभिप्रेत आहेत असं इथं समजून घ्यावं लागतं. बुद्धी म्हणजे फक्त बुद्धी, निश्चयात्मिका बुद्धी जी म्हणतो तसं नाही. दुसरी गोष्ट जी मला थोडी खटकली ती म्हणजे अज्ञान हा शब्द. तर अज्ञान हा उल्लेख थोडा विसंगत किंवा ज्याला आपण ऑड मॅन आउट म्हणतो असा मला तरी वाटला. वाटतो का तुम्हाला? पटतंय का मला हे? तुमच्यापैकी कोणाला वाटलं होतं का हे की इथे अज्ञान कुठून आलं? कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या व्यक्तिमत्वाचा, अस्तित्वाचा भाग आहे हे आपल्याला लक्षात येतं, त्यामुळे ते पटतं. पण अज्ञान या यादीत का हे स्पष्टपणे लक्षात येत नाही. अर्थात रमण महर्षींसारख्या विद्वान पुरुषांनी ही यादी बनवली आहे म्हणजे काहीतरी सुसंगत तर्क त्याच्या पाठीमागे असलाच पाहिजे, यात काहीच शंका नाही. मग काय आहे तो तर्क? तो आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर महर्षींनी या यादीद्वारे प्रत्येक व्यक्तीच्या 3 देहांचा निर्देश केलेला आहे. आपल्या व्यक्तिमत्वाचे 3 स्तर, त्यांना 3 देह असं म्हटलं जातं. 3 देह कुठले बरं ते सांगणार आहे. पण त्याच्या आधी आपल्यापैकी बऱ्याच जणांना गणपती अथर्वशीर्ष बहुधा पाठ असेल. ज्यांना पाठ असेल त्यांनी ते आठवा. तर या स्तोत्रामध्ये गणपतीला ब्रह्म समजून त्याचं वर्णन केलेलं दिसतं. त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं अवस्थात्रयातीतः असे उल्लेख दिसतात. ह्याचा अर्थ काय? हे गणेशा, तू 3ही देहांच्या पलीकडे आहेस, तू 3ही कालांच्या पलीकडे आहेस, तू 3ही अवस्थांच्या पलीकडे आहेस. हे एकापाठोपाठ एक हे जे उल्लेख आहेत ना त्यांचा एकमेकांशी संबंध आहे. म्हणजे 3 देह आणि 3 अवस्था. तर हे 3 देहांची नावं आधी मी सांगते. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह, जे प्रत्येक व्यक्तीला म्हणजेच व्यष्टीला असतात. तसेच ते 3 देह समष्टीच्या बाबतीतही असतात. पण हा सगळा विषय जर सांगायचा झाला तर खूपच मोठं होईल ते. त्यामुळे मी फक्त व्यष्टीच्या संदर्भातले 3 देह कोणते याविषयी जेवढं थोडक्यात सांगायचा मला जमतं आहे तेवढा मी प्रयत्न करते. उद्देश एवढाच आहे की वेदांतातील ही अत्यंत महत्त्वपूर्ण संकल्पना आहे आणि ती निदान वेदांताचा अभ्यास आपण सगळे करतोय तर आपल्या कानावरनं तरी गेलेली असायलाच पाहिजे. तर आता विग्रह म्हणजे शरीर आणि इंद्रिय म्हणजे आपली सगळी कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय ही आपल्या डोळ्यांना दिसतात. तर ज्ञानेंद्रिय कुठली? 5 माहिती आहेत आपल्याला. डोळा, नाक, कान, त्वचा आणि रसना. आणि कर्मेंद्रिय कुठली? हात, पाय, वाणी, गुदद्वार आणि जननेंद्रिय. तर ही सगळी जी इंद्रिय आहेत जी आपल्या डोळ्यांना दिसतात आणि ज्या सगळ्यांच्या मदतीने आपण ह्या जगाचा अनुभव घेतो ते आहे आपलं स्थूल शरीर. जागृतावस्थेतील सगळे व्यवहार हे या शरीराच्या माध्यमातून चालतात. म्हणून मग जागृतावस्था ही स्थूल देहाची अवस्था असं म्हटलेलं आहे. आता आपण जेव्हा झोपतो तेव्हा गाढ झोपेत शिरण्यापूर्वी आपण आधी स्वप्नावस्थेतून जातो आणि या स्थितीमध्ये आपली स्थूल शरीर आणि इंद्रिय ही दोन्हीही शांत असतात. म्हणजे त्यांचं कार्य थांबलेलं असतं. कारण आपण गादीवर झोपलेलं असतो, आपण आपली काही हालचाल नसते. पण आपलं अंतःकरण चतुष्टय म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, 5 सूक्ष्म ज्ञानेंद्रिय, 5 सूक्ष्म कर्मेंद्रिय आणि 5 प्राण यांचं मात्र कार्य स्वप्नावस्थेतही चालू असतं. म्हणून ह्या 19 तत्वांना एकत्रितपणे सूक्ष्म देह किंवा सूक्ष्म शरीर असं म्हटलेलं आहे. आता काही जण जे काही विद्वान हे हा सूक्ष्मदेह हा 17 अवयवांचा बनलेला आहे असं म्हणतात. तेव्हा ते चित्ताचा अंतर्भाव मनामध्ये करतात आणि अहंकाराचा अंतर्भाव बुद्धीमध्ये करतात. त्यामुळे मग ते काय म्हणतात? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण हे 15
16वं मन, 17वं बुद्धी, अशा 17 अवयवांचा हा सूक्ष्मदेह बनलेला आहे असं म्हणतात. पण जे चित्त आणि अहंकार जर आपण वेगळे कन्सिडर केले तर 19 अवयवांचा हा सूक्ष्म देह बनलेला आहे. आता स्वप्नामधले सगळे अनुभव हे या शरीराच्या माध्यमातून घेतले जातात. म्हणूनच स्वप्नात आपण सगळं काही करू शकतो. आपण खातो, पितो, ऐकतो, बोलतो, वास घेतो, काम करतो, धावतो. अशा प्रकारे ज्ञानेंद्रियांकडून आणि कर्मेंद्रियांकडून केल्या जाणाऱ्या सर्व क्रिया ह्या आपण स्वप्नावस्थेत करू शकतो. तर या ठिकाणी सूक्ष्म इंद्रिय काम करत असतात. तर सूक्ष्म इंद्रिय याविषयी थोडंसं स्पष्टीकरण मला गरजेचं वाटतंय. आता आपण कर्मेंद्रियांपैकी एकाचं उदाहरण घेऊ, ज्ञानेंद्रियांपैकी एकाचं उदाहरण घेऊ. सूक्ष्म डोळा म्हणजे काय? डोळ्यांची बघण्याची शक्ती, हे ज्ञानेंद्रियाचं उदाहरण झालं. सूक्ष्म वाणी म्हणजे काय? वाणीची बोलण्याची शक्ती, हे सूक्ष्म कर्मेंद्रियाचं उदाहरण घेतलं. तर शरीरावर जी आपल्याला म्हणजे स्थूल शरीरावर जी इंद्रिय दिसतात त्यांना आपण स्थूल इंद्रिय म्हणतो आणि त्यांना अजून एक नाव आहे इंद्रिय गोलक. सूक्ष्म इंद्रिय हे त्या इंद्रिय गोलकांच्या मधून कार्य करतं. म्हणजे सूक्ष्म इंद्रियांचं कार्य हे त्या इंद्रिय गोलकांमध्ये घडताना दिसून येतं. म्हणजे सूक्ष्म डोळा हा जागृतावस्थेमध्ये स्थूल डोळ्यामार्फत बघणं ही क्रिया करताना दिसतो. बघण्याच्या, ऐकण्याच्या, बोलण्याच्या, पळण्याच्या वगैरे वगैरे सगळ्या ज्या ह्या शक्ती आहेत त्या शक्तींखेरीज समजा नुसतीच इंद्रिय असती तर त्यांचा उपयोग करता आला असता का? म्हणजे डोळ्यांच्या जागी डोळे, काही अंध व्यक्तींना आपण पाहतो डोळ्यांच्या जागी डोळे दिसतात व्यवस्थित, पण त्यांच्याकडे त्यांना बघण्याची शक्ती नसते. काही बहिरे असतात, काही पांगळे असतात. म्हणजे नुसतं इंद्रिय असून उपयोग नाही, त्या इंद्रियांनी त्याचं कामही केलं पाहिजे. तर ज्या त्या कर्मेंद्रियाची किंवा ज्या त्या ज्ञानेंद्रियाची जे ते विषय ग्रहण करण्याची किंवा कृती करण्याची जी शक्ती जी दिसत नाही पण ती असते त्याला सूक्ष्म इंद्रिय असं म्हणतात. स्थूल शरीराकडून जागृतावस्थेमध्ये अनुभव घेतले जाण्यासाठी अर्थातच त्यामुळे सूक्ष्मदेहाचीही तितकीच गरज असते. पण स्वप्नावस्थेमध्ये जेव्हा स्थूलदेहाचं कार्य पूर्ण थांबलेलं असतं तेव्हासुद्धा सूक्ष्मदेहाचं कार्य व्यवस्थित चालू असतं आणि म्हणून असं म्हणतात की सूक्ष्मदेहाचा स्वप्नावस्थेशी संबंध आहे. स्वप्नावस्थेतील जग हे कसं असतं? काल्पनिक. आणि त्या जगाचा जो भोग असतो तो सुद्धा काल्पनिक असतो. पण त्यावेळी घेतलेले अनुभव मात्र खरे असतात. म्हणजे काय? भोग काल्पनिक असतो, मग अनुभव खरा कसा? म्हणजे स्वप्नात वाघ आपल्या अंगावर चालून आला तर आपण घाबरतो. अगदी स्वप्नात वाघाने आपल्याला फाडून मारून टाकलं, ही घटना घडली, तर जेव्हा स्वप्नातनं जागं होतो तेव्हा आपण मेलेलो असतो का? नाही. म्हणजे तो भोग हा खोटा होता, काल्पनिक होता. पण तो जो अनुभव होता घाबरण्याचा ते सगळं खरं होतं. म्हणूनच कधी कधी स्वप्नामध्ये जर आपण असं खूप शारीरिक दमणुकीच्या काही क्रिया केल्या असतील ना तर आपल्याला स्वप्नातून जागं झाल्यानंतर अगदी दमून गेल्यासारखं वाटतं. म्हणजे आपण काही केलेलं असतं का? फिजिकल आपल्या ॲक्शन काहीही झालेलं नसतं, आपलं शरीर पूर्णपणे झोपून आडवं गादीवरती असतं पडलेलं, तरीही आपण कशाने दमलेलं असतो? कारण सूक्ष्म इंद्रियांनी खूप काम केलेलं असतं म्हणून. त्यामुळे अनुभव खरे असतात पण भोग आणि जग आणि विषय हे सगळे स्वप्नावस्थेतले काल्पनिक असतात. तर हे झाली स्वप्नावस्था आणि स्वप्नावस्थेमध्ये कार्यरत असणारा स्थूल देह. आता तिसरा देह म्हणजे कारणदेह. या देहाची स्थिती असते गाढ झोप किंवा ज्याला आपण सुषुप्ती असं म्हणतो. ही पूर्ण अज्ञानाची अवस्था असते. या स्थितीमध्ये ना बाह्य जगाचं भान असतं ना मनातल्या स्वप्नसृष्टीचं, कारण स्वप्न पडतच नाहीत त्यावेळेला. स्वप्न पडत असेल तर त्याला आपण सुषुप्तीच म्हणणार नाही. हे तर सोडाच, पण मी कोण आहे, कुठे आहे, माझं घरदार, माझी कामं किंवा माझ्या ज्या इतर अनेक उपाधी असतात की मी डॉक्टर आहे, मी पत्नी आहे, हे सगळं 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 काही विसरलेलं असतं. फक्त आपले श्वास चालू असतात, रक्ताभिसरण, अन्नपचन अशा क्रिया चालू असतात आणि आपण अत्यंत सुखात असतो. पण स्थूल देह आणि सूक्ष्मदेह मात्र पूर्ण कार्यही नसतात. त्यामुळे या सुखाची जाणीव, भान हे आपल्याला या अवस्थेत नसतं.
पण तरीही ज्या सुखाच्या अनुभवात आपण असतो त्या अनुभवलेल्या सुखाचं स्मरण सकाळी जाग आल्यानंतर मात्र आपल्याला होतं हं. आणि आपण म्हणतो काय मस्त झोप झाली, काही कळलं नाही. म्हणजे ही पूर्ण अज्ञानाची अवस्था आहे. हेच ते अज्ञान, जी कारणदेहाची स्थिती आहे. आणि म्हणूनच या अज्ञानाचा अंतर्भाव हा महर्षींनी हा उपाधींच्या यादीत केला आहे. जेव्हा आपल्याला हे कळतं की स्थूलदेह, सूक्ष्मदेह, कारणदेह ह्या 3 देहांनी आपलं व्यक्तिमत्व बनलेलं आहे, तेव्हा आपल्याला पूर्ण संगती लागते. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा देह तादात्म्य हा शब्द वापरला जातो तेव्हा देह या शब्दांनी हे 3ही देह हे अभिप्रेत आहेत हे लक्षात ठेवायचं. देह म्हणजे फक्त दिसणारा स्थूल देह नाही, तो आहेच. त्याच्या खरी सूक्ष्म देह ज्याच्यामुळे स्थूलदेहसुद्धा कार्य करू शकतो. आणि ह्या सगळ्यांचा कॉझल बॉडी ही त्यांचं कारण आहे. अज्ञानामधूनच आपला जन्म आहे. स्वस्वरूपाचं अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत जन्ममरणाचा फेरा आहे आणि म्हणूनही याला कारणदेह म्हणतात. तर या 3ही अवस्थांमध्ये जे अनुभव घेतले जातात ते आत्म्याच्या उपस्थितीत आणि त्याच्या चैतन्याच्या प्रकाशात घेतले जातात. आपण मागे ध्यानयोगातला शेवटचा जेव्हा श्लोक बघितला होता तेव्हा दृग्दृश्य विवेक याविषयी थोडंसं बोललो होतो की एखादी गोष्ट दिसते म्हणजे अनुभवाला येते तेव्हा ती त्याच्यावरती चैतन्याचा प्रकाश पडलेला असेल तेव्हाच ती आपल्या अनुभवाला येऊ शकते. जेव्हा दिसणं ही जर आपण नुसती क्रिया बघितली तर ज्या वस्तूवर प्रकाश पडतो ती वस्तू त्या प्रकाशाचे किरण परावर्तित करून जेव्हा ते आपल्या डोळ्यापर्यंत पोचतात तेव्हा ती वस्तू आपल्याला दिसते. तसंच जो जो अनुभव आपल्याला येतो, जे जे दृश्य आपण पाहतो किंवा अनुभवतो त्या सगळ्यावर चैतन्याचा प्रकाश असल्याखेरीज ते आपल्याला समजणारच नाही. जागृतावस्थेत स्थूल आणि सूक्ष्मदेह हे काम करतात आणि इंद्रिय. स्वप्नावस्थेमध्ये सूक्ष्मदेह कार्यरत असतो आणि सुषुप्तीमध्ये प्राणांखेरीज इतर कार्य थांबलेली असतात. मग त्या अवस्थेतलं अज्ञान म्हणजे काहीच न कळणं आणि सुख हा अनुभव कोण घेतं? त्या अनुभवाचं स्मरण ज्या अर्थी होतं त्या अर्थी अनुभव घेणारा कोणीतरी तिथे असला पाहिजे. तो कोण? 3ही देह तर त्याच्यामध्ये ते अनुभव 3 देहांमध्ये आणि 3 अवस्थांमध्ये वेगवेगळे अनुभव येत आहेत. आणि ते वेगवेगळे अनुभव ज्या कोणाला येत आहेत तो कोण? तर ते म्हणजे आत्मतत्व, शुद्ध अहम. आता हेच सगळं एका श्लोकामध्ये संक्षिप्तपणे खूप सुंदर सांगितलं आहे. प्रातस्मरण स्तोत्र म्हणून म्हटलं जातं. ते 4-5 श्लोकांचं ते आहे. त्यातला पहिला जो श्लोक आहे त्याच्यामध्ये आपण आत्ता जे सगळं बोललो ना ते सगळं समग्रपणे छान सांगितलं आहे. तर आपण आणि तो सकाळी उठल्यानंतर हे स्तोत्र म्हणण्याची पद्धत आहे. तर आपण आधी तो श्लोक एकदा म्हणूया. पुष्कळांना कदाचित माहितीही असेल. प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुरीयं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंघः. 22व्या श्लोकात जे म्हणायचंय आणि ह्या आजच्या भागातल्या विवेचनामध्ये ज्या 3 अवस्था आणि हे मी सगळं जे आत्ता सांगितलं ते सगळं छान समराईज होतं आहे. सारांश रूपाने ह्याच्यामध्ये एकत्रितपणे मांडलेलं आहे. आपण अन्वय बघूया. प्रातः हृदि संस्फुरत आत्मतत्वं यत् सच्चित्सुखं परमहंसगतिं तुरीयं स्मरामि यत् नित्यं स्वप्नजागरसुषुप्तम् अवैति तत् निष्कलं ब्रह्म अहम अस्मि अहम न भूतसंघः. आता आपण शब्दाशब्दाचा अर्थ बघू. प्रातः हृदय संस्फुरत आत्मतत्वं स्मरामि म्हणजे सकाळी उठल्यानंतर हृदयामध्ये स्फुरण पावणारं ते कसं स्फुरण पावतं त्यामुळे बघितलंय. मी आहे. पहिली जाणीव डोळे उघडल्यानंतर जेव्हा आपल्याला की मी आहे तेव्हा आपलं सगळं व्यक्तिमत्व गिअरअप होऊन आपलं सगळं सुरू होतं. तर ते मी आहे शुद्ध फक्त अस्तित्वाची जाणीव म्हणजे आत्मतत्व त्याचं मी स्मरण करते. आणि ते आत्मतत्व कसं आहे त्याचं वर्णन करण्याकरता 3 विशेषणं वापरलेली आहेत. सच्चित सुखम
परमहंसगतीम आणि तुरीयम. पहिलं विशेषण बघू. सच्चित सुखम म्हणजे सत्स्वरूप, चितस्वरूप आणि आनंद स्वरूप असं ते आहे. दुसरं काय आहे? परमहंसगतीम. हंस हा शब्द सोहम पासून बनलेला आहे. सोहम इति हंसः. सहा अहम म्हणजे ते परब्रह्म तत्व मी आहे असं ज्ञान ज्याला आहे. आणि हे ज्ञान कोणाला होतं? जे संसारातनं पूर्ण निवृत्त झालेले आहेत. परमश्रेष्ठ असं वैराग्य, कडकडीत वैराग्य ज्यांच्या ठाई आहे अशा योगी लोकांना. आणि ह्या योगी लोकांना जे मिळवायचं आहे म्हणजे परमहंस म्हणजे योगी लोक, आणि त्यांची गती म्हणजे त्यांना जिकडे जायचं आहे किंवा त्यांना जे मिळवायचं आहे ते म्हणजे काय? तर हे आत्मतत्व. म्हणजे परमहंस योग्यांना जे आयुष्यात मिळवायचं आहे, त्यांच्या आयुष्याचं जे ध्येय आहे ते हे आत्मतत्व. आणखी तिसरं विशेषण कुठलं आहे? तुरीयम. तुरीयमचा अर्थ चौथं. आत्मतत्व हे चौथं आहे. म्हणजे काय? तर आत्ता आपण ज्या या 3 अवस्था बघितल्या की नाही, त्या 3ही अवस्थांच्या पलीकडे, अवस्थांच्या अतीत हे आत्मतत्व आहे. अशा अर्थी त्याला चौथं असं म्हटले. त्या चौथ्या अवस्थेत आहे. यत नित्यम स्वप्न जागर सुषुप्तम अवैती. जे आत्मतत्व हे नेहमी स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती ह्या 3ही अवस्थांना पूर्णपणे जाणतं. तद निष्कलम ब्रह्म अहम अस्मि. ते निष्कल असं ब्रह्म म्हणजे मी आहे. निष्कल म्हणजे निरवयव, म्हणजे ज्याला अवयव नाहीत, ते एकसंध आहे. हे आपण जेव्हा ब्रह्मानंदम परमसुखदमचा सगळ्यात सुरुवातीला अर्थ बघितला होता की नाही, तेव्हा आपण याची चर्चा थोडीफार केलेली आहे. आणि आता इथे पुन्हा तुरीयमचा ह्या अर्थाशी संबंध जोडून सांगते की स्वप्न, जागर, सुषुप्ती ह्या 3ही अवस्थांमधले अनुभव आत्मतत्वामुळे येतात. ह्याचं कारण ते आत्मतत्व हे या 3ही अवस्थांपासून निराळ्या ठिकाणी स्थित आहे. ही चौथी अवस्था म्हणजे तुरीयावस्था, आणि जिचा सामान्य लोकांना अनुभव येत नाही, त्यांना योगी लोक जे परमहंस आहेत त्यांनाच या अवस्थेचं भान असतं किंवा अवस्थेमध्ये त्यांचा प्रवेश होतो. कारण या ठिकाणी जागृतावस्था असते, स्वप्न नसतं, सुषुप्तीही नसते. तरीही मन, बुद्धी, अहंकार हा सगळ्यांचा विलय झालेला असतो. त्यामुळे मनात कुठलाही विकार, विचार नसतात. आणि आत्मसुखात अमन, निरहंकार अशी जी अवस्था, तिथे फक्त आत्म्याचा प्रकाश असतो, ती तुरीयावस्था. म्हणून त्याला तुरीयम असं म्हटलेलं आहे. आणि जो जाणणारा असतो ना, तो जे जाणायचं आहे त्याच्यापासून जोपर्यंत वेगळा असतो तोपर्यंतच जाणण्याची क्रिया होऊ शकते. हे आपण मागे एकदा बघितलेलं आहे. त्यामुळे आत्मतत्व हे या 3 अवस्थांपासून निराळं असतं. म्हणूनच ते या 3ही अवस्थांना साक्षी असतं. आणि त्या प्रत्येक अवस्थेमध्ये जो अनुभव, जे काही घडतंय, जे काही विषय आहेत त्याचं ते ज्ञान करून घेण्याची शक्ती त्या आत्मतत्वामध्ये आहे. म्हणजे करून देण्याची. जीवात्मा हा सगळा अनुभव घेत असतो, पण तो आत्मतत्वाच्या उपस्थितीत तो अनुभव शक्य असतो. आता शेवटचं राहिलं नच भूतसा अहम न भूतसंगः. म्हणजे काय? पंचमहाभूतांनी जे देह आणि इंद्रिय बनलेले आहेत त्यांचा तो जडसमूह म्हणजे मी नाही. बघा आता हा सगळा अर्थ आणि आपल्या 22व्या श्लोकाचा अर्थ एक्झॅक्टली सेम आहे की नाही? बघा बरोबर आहे की? आता ह्या सगळ्याचं कन्क्लुजन काय? तर परब्रह्म स्वरूप आत्मा हे आपलं खरं स्वरूप, आणि त्याला म्हणतात महाकारण देह. गाढ झोपेत सगळ्यांचं विस्मरण होतं, तो असतो आपला कारणदेह. स्वप्नावस्थेत सूक्ष्म इंद्रिय काल्पनिक जगाचा अनुभव घेतात, तो आपला सूक्ष्मदेह. आणि स्थूल इंद्रियांनी युक्त डोळ्यांना दिसू शकतो, तो आपला स्थूलदेह. तर ह्या
हे तीनही देह हे जड आणि असत असल्यामुळे ते मी होऊ शकत नाहीत, माझं खरं स्वरूप होऊ शकत नाही. माझं खरं स्वरूप हे चौथ्या अवस्थेतलं असणारं जे आत्मतत्व आहे ते आहे. त्यामुळे या आत्मतत्वाच्या सत आणि चित या दोन गुणधर्मांबद्दल 23व्या श्लोकामध्ये अधिक चर्चा केलेली आहे. ती आपण आता पुढच्या भागात बघूयात आणि आपण प्रार्थना म्हणून हा भाग इथे संपवूयात. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.